मालेगाव तालुका हा खूप मोठा असून मालेगावचीच लोकसंख्या जवळपास 12 लाखाच्या वर असून मोठ्या प्रमाणात येथे मजूर वर्ग व विद्यार्थी आहे। मालेगावी हॉटेल, चहा टपरी, अन्न पदार्थ, मिठाई दुकाने, दूध डेअरी या मोठ्या प्रमाणात असून आरोग्याच्या दृष्टीने मालेगाव तालुका महत्त्वाचे स्थान आहे। एकेकाळी कोरोना हॉटस्पॉट म्हणून राहिलेले शहर आहे, तरी देखील येथे पूर्ण वेळ अन्न सुरक्षा अधिकारी कोणीच नाही। जे काही कामकाज थोड्या प्रमाणात चालते ते अतिरिक्त कार्यभारावर सुरू आहे। नाशिक जिल्ह्यात हे कार्यालय असून विभागीय स्तराचे कार्यालय नाशिक जिल्ह्यासाठी आहे। अन्न विभागासाठी 17 अन्न सुरक्षा अधिकारी पदे मंजूर असून देखील प्रत्यक्षात 7च अन्न सुरक्षा अधिकारी कार्यरत आहे। जिल्ह्यासाठी ही संख्या अतिशय नगण्य अशी आहे। नाशिक जिल्हा मोठा असून सदर 7च अधिकारींना संपूर्ण जिल्हा कव्हर करणे अशक्यप्राय होते। पर्यायाने लोकांचे आरोग्य धोक्यात येते। ही नक्कीच गंभीर बाब असून विचार करणारी आहे। भारत सरकारच्या अधिसूचनाप्रमाणे नागरिकांचे आरोग्य हित बघणे अत्यंत महत्त्वाचे ठरते। तरी देखील मालेगाव कार्यक्षेत्रासाठी पूर्ण वेळ अन्न सुरक्षा अधिकारी त्वरित नेमण्यात यावे, जेणेकरून जनतेच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने व अन्न सुरक्षा मानके कायदा राबवण्याच्या दृष्टीने अन्न विभागाचे खऱ्या अर्थाने कामकाज सुरळीत चालण्यासाठी येथील मनुष्यबळ वाढवून मालेगावी पूर्ण वेळ अन्न सुरक्षा अधिकारी व त्यांचे कार्यालय त्वरित देण्यात यावे, अशी मागणी जनतेच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने असून ही मागणी आमची जनतेसाठीच आहे। आपण या मागणीचा प्राधान्याने त्वरित विचार करावा, असे निवेदन आज आम्ही ग्राहक पंचायत महाराष्ट्र मालेगाव शाखेचे मी स्वतः अध्यक्ष हरीश मारू, बद्रीनाथ काळे, नटवरलाल वर्मा, कैलास शर्मा, जयगो जाधव, नितीनभाई शाह, अशोक बागुल, उमेश शाह, राहुल आगारकर, डॉक्टर भरत वाघ, नरेंद्र नाथ, डॉक्टर विनोद जैन, मुकेश जनानी, राजेंद्र अग्रवाल, प्रशांत मोदी, कल्पेश भांबरे, बिपिन पाड़े, चंद्रकांत शिरुरे, जितेंद्र पाटील, संतोष दुसाने आदींच्या स्वाक्षरीसहित आम्ही आज नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दादाजी भुसे यांना हे निवेदन देत आहोत। मालेगाव ग्राहक पंचायतीच्या वतीने मालेगावसाठी पूर्णवेळ अन्न सुरक्षा अधिकाऱ्याची नियुक्ती व्हावी हे निवेदन प्राप्त झालेले आहे। हे निवेदन संबंधित विभागाच्या मंत्री महोदयांना मी स्वतः देईन। त्याला शिफारस पत्र देऊन लवकरात लवकर या विषयाची आपल्या मालेगावच्या हितासाठी ही मागणी असल्यामुळे त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर कसं होईल हे स्वतः मी लक्ष घालेन। खूप धन्यवाद।